अभिनव ज्ञान मंदिर उसरखुर्द विद्यालयाची सामाजिक बांधिलकी. विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा. विद्यालयाचे सर्वत्र कौतुक. छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित अभिनव ज्ञान मंदिर उसरखुर्द विद्यालयाच्या वतीने शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी उसरखुर्दच्या नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्याचे उद्घाटन उसरगावचे माजी अध्यक्ष पांडुरंग कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या कार्यक्रमाला शहाजी जगताप, श्री यादव, दिलीप घाग तसेच माजी विद्यार्थी आशिष घाग, गणेश सावंत, साक्षी विचारे, समीर घाग हे मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि माजी विद्यार्थी सौरभ शिंदे यांनी ग्रामसेवक प्रचित माशाळ यांच्या सहकार्याने बंधारा बांधण्यासाठी लागणाऱ्या सिमेंटच्या पिशव्यांची व्यवस्था केली होती. कार्यक्रमात विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सिमेंटच्या पिशव्यात माती भरून मोठ्या श्रमाने बंधारा उभारला. संविधान दिनानिमित्त मुलांना श्रमाचे महत्त्व समजावे तसेच पर्यावरण जतनाची जाणीव निर्माण व्हावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे मुख्याध्यापक नागनाथ सुर्वे यांनी सांगितले. वनराई बंधाऱ्यामुळे निर्माण झालेले पाणी पंचक्रोशीतील 6 गावातील गुरांसाठी तसेच वन्य प्राण्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. बंधाऱ्यालगत असलेल्या विहिरीतील पाण्याची पातळी यामुळे वाढते. गेली 25 वर्ष उसरखुर्द गावाच्या हद्दीमध्ये विद्यालयाच्या मार्फत वनराई बंधारा बांधण्याचे सामाजिक कार्य मोठ्या आवडीने केले जाते. या उपक्रमाबद्दल संस्थेचे सरचिटणीस डॉक्टर निलेश रेवगडे, शालेय समिती अध्यक्ष किशोर आल्हाट, सदस्य विजय सावंत, कोषाध्यक्ष विश्वास सोनवणे, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकिशोर जोशी यांनी समाधान व्यक्त करून पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हा बंधारा यशस्वी करण्यासाठी शिक्षक विनोद लाड, कालगुडे, विद्या शिर्के, गावित, अमोल तोडकर यांनी विशेष मेहनत घेतली. या बंधारा बांधल्यानंतर ग्रामपंचायत उसरखुर्दतर्फे ग्रामसेवक प्रचित माशाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन उपक्रमाची सांगता केली. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये अभिनव ज्ञान मंदिर उसरखुर्द विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वनराई बंधारा बांधला. विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.